5 दिवस एका ठिकाणी थांबायचं म्हणजे खूप कठीण आहे. मला सांगायला आनंद होतो की आपण फर्स्ट टाइमच एका नवीन देशात चाललोय. काय देऊ तुला? हा प्लेस आहे बघा, या इथं आपली गाडी खराब झाली होती. हा चोरीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे मित्रांनो. इथं बऱ्यापैकी कोण थांबत नाही. आणि आपल्या गाडीमध्ये पुन्हा जो आपल्या गाडीचा प्रॉब्लेम आला होता ब्रेकचा, तोच प्रॉब्लेम पुन्हा आलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका ब्लॉगमध्ये. तर मी आहे आता सध्या इटलीमध्ये. तुम्ही इन्स्टाच्या व्लॉगमध्ये किंवा यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पाहिला असलेला की आपल्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे आणि आपण शोरूममध्ये आलो आहे, सर्व्हिस स्टेशनमध्ये आलो आहे. तर आपण फ्रायडे आफ्टरनूनलाच इथं आलो होतो. आज सोमवार आहे, सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर वीकेंड होता त्यावेळेला, त्यामुळं आपली कंपनी आपल्याजवळ वॉल्वोची शोरूमची सर्व्हिस आपल्यापर्यंत पोचवू शकली नाही. तर त्यांनी मला तसं सांगितलं होतं की बाबा सोमवारी जे काय असेल ती होईल. तर आपण सोमवारपर्यंत वेट करतो. तर सकाळचे 11 वाजलेत. आपल्याला कंपनीनं वॉल्वोची सर्व्हिस बुक केल्या. आपल्याला तिथून टो करून इथल्या ज्या पोलिसांनी जे वाहन बोलवलं होतं त्यांनी टो करून आपल्याला इथं स्कानियाच्या शोरूममध्ये आणले. त्यांची स्वतःची टो सर्व्हिस पण होती, त्यामुळे त्यांनी इथं स्कॅनियाच्या शोरूममध्ये आणले. आणि स्कॅनियामध्ये आपलं वॉल्वोचं काम होऊ शकत नाही. मग आपल्या कंपनीनं वॉल्वोची सर्व्हिस बुक केली आहे. त्यांची गाडी इथे येईल आणि आपली जी काय असेल ती सर्व्हिस करतील. तर त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे की आज आपल्याला सर्व्हिस मिळेल म्हणून. तर पाहूया आता काय होतं आहे. अजून तर काही गाडी आलेली नाही, मी अजून वेटच करतोय गाडीचा, सर्व्हिस व्हेकलचा. तर दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आपल्याजवळ वॉल्वोची सर्व्हिस आलेली आहे. ही त्यांची गाडी आहे, मेकॅनिक आलेला आहे त्यांचा. हां, तर आता पाहूया काय करतायत ते. ही सर्व्हिसची गाडी आहे बघा. हर एक इक्विपमेंट या गाडीमध्ये वॉल्वोची सर्व्हिस, ॲक्शन सर्व्हिस आहे. हर एक मटेरियल त्या गाडीमध्ये आहे. त्यांनी लॅपटॉप लावला आहे, काहीतरी अपडेट करायला लागलेत ते. ॲक्सेल काढलेला, ॲक्सेल घालायला लागलेत ते. या गाडीमध्ये म्हणजे एअरची पण सुविधा आहे, म्हणजे डायरेक्ट आपण जे हवेने नट काढतो ते सुद्धा सुविधा आहे. ॲक्सेल गाठला बस, आता टाईट करायचं राहिलं आहे. ही त्यांची गाडी आहे वॉल्वोची ॲक्शन सर्व्हिस. ॲक्सेल फिटिंग चालू आहे. गाडीमध्ये एअरची पण सुविधा आहे. तर मित्रांनो, आपल्या ही गाडी तयार झालेली आहे. तब्बल शुक्रवारी बंद पडली होती आपली. शुक्रवार, शनिवार, रविवार, आज सोमवारी संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपली गाडी तयार झालेली आहे. आणि आपल्याला आता ट्रेलर कनेक्ट करायला आलो आहे. इथं ट्रेलर आहे आपला, समोर गाडी आहे. आपल्याला ट्रेलर कनेक्ट करायचं आहे आणि निघायचं आहे. तर मित्रांनो, ट्रेलर कनेक्ट करून झालेलं आहे आणि आपल्याला आता ड्युटी स्टार्ट करायची आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपण फर्स्ट टाईमच एका नवीन देशात चाललो आहे. आपलं जे अनलोडिंग आहे ते आपलं स्पेनमध्ये होणार आहे. आपण हंगरीमधून लोड करून आलो, स्पेनमध्ये अनलोडिंग होतं, पण आपली गाडी खराब झाल्यामुळे आपण इथं थांबलो होतो. तर फर्स्ट टाईम आपण स्पेनला जाणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवतो स्पेन हा देश. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे. तर मॅड्रिड या सिटीमध्ये आपलं अनलोडिंग होणार आहे. आपलं अनलोडिंग बुधवारी म्हणजे 17 तारखेला होणार आहे. तर निघूया आपण. आपली सगळी तयारी काय झालेली आहे. ट्रेलर कनेक्ट केलेलं आहे, पेपर वगैरे घेतलेलं आहे. जे इनवाईस होतं रिपेअरिंगचं ते सुद्धा आपण घेतलं आहे, कंपनीला फॉरवर्ड केले. जस्ट आपल्याला आता निघायचं आहे. आपल्याला एक पार्किंग दिलेलं आहे, त्या पार्किंगमध्ये जाऊन थांबायचं आहे. का तर माल महागडा आहे आपल्या गाडीमध्ये, त्यामुळे आपल्याला पे पार्किंग भेटतं. तर लगभग 600 किलोमीटर आहे. 600 किलोमीटर जाऊन आपल्याला तिथं स्टॉप घ्यायचा आहे. तर निघूया तर आपण आता स्पेनच्या दिशेने. तर मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आला होता, म्हणजे सॉफ्टवेअर इश्यू आला होता, म्हणजे इलेक्ट्रिक प्रॉब्लेम होता. त्यांनी एक वॉल्वोचं सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्याला लगभग 2 तास लागले. त्यांनी एक नवीन सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्यानंतर जे जे कोड आले होते आपल्या गाडीला ते सगळे गेले. म्हणजे जे इमर्जन्सी ब्रेकिंग होतं त्या ब्रेकिंग रिलेटेड तो प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता. ब्रेक फेल म्हणजे आपला ब्रेक जो आहे लागूनच राहिलेला होता. तो गाडी ब्रेक सोडतच नव्हती. त्यामुळे आपण तिथून ब्रेक शूज सोडवून ॲक्सेल काढून आपण गाडी टो करून आणली होती. इथं आल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर तो ब्रेक ऑटोमॅटिकली जो रिलीज झालेला होता. आपल्या एका मित्रानं कमेंट पण केली होती, बहुतेक ते वॉल्वोमध्ये इंजिनियर आहेत,
त्यांनी APU युनिट संबंधी त्यांनी एक कमेंट केली होती. माझ्या मते तोच प्रॉब्लेम असावा. आता त्या जो आला होता मेकॅनिक त्याला इंग्लिश एवढं येत नव्हतं, तो इटालियनमध्ये बोलत होता, इटालियन भाषेत बोलत होता. त्यामुळे त्याला ट्रान्सलेट करून थोडंफार विचारलं तर तो म्हणला सॉफ्टवेअर इश्यू होता आणि एक सॉफ्टवेअर नवीन अपडेट करायचं होतं, ते अपडेट केल्यानंतर तुमची गाडी ठीक होईल. त्याने तो अपडेट केला आणि तो गेला. मग बहुतेक माझ्या मते ज्या आपल्या एका फॉलोअर्सनं कमेंट केली होती की APU युनिटचा प्रॉब्लेम असावा, तो मला वाटतं की तोच प्रॉब्लेम असू शकतोय. तर हा टनल पास केल्यानंतरच आपली गाडी खराब झाली होती. का तर आपण रिपेअरिंगला सुद्धा आपल्याला त्या टो गाडीनं आपल्याला वापस पाठीमागच नेलं होतं. तर पुन्हा एकदा आपण त्याच रस्त्यावरती आलोय. हा टनल क्रॉस केला होता मी आणि बस 100 मीटरवरती आपली गाडी म्हणजे खराब झाली होती. तर ही तीच जागा आहे, दाखवतो बघा. हा टनल क्रॉस केला जस्ट मी आणि या इथं तोच प्लेस आहे बघा. हा प्लेस आहे बघा. या इथं आपली गाडी खराब झाली होती. सेम हा एक्झॅक्टली हा पॉइंट आहे. इथं आपली गाडी खराब झाली होती एक्झॅक्टली. हा पूर्ण रस्ता जो इटलीचा आहे तो समुद्र किनारीच आहे. आपण एकदम किनाऱ्या करूनच चाललोय. मस्त असं व्ह्यू आहे बघा, जबरदस्त दिसतंय. पूर्ण रस्ता आपण एकदम समुद्राच्या काठाकाठानच निघालोय. हा समुद्र दिसतोय बघा, तुम्हाला घरं दिसते किती छान आहेत बघा. आपण आलोय आता इटलीतून फ्रान्स बॉर्डरवरती. आता हा टनल पास केला की आपल्याला फ्रान्सची बॉर्डर लागणार आहे. बस इथून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा टनल आहे. टनल क्रॉस झाल्या लगेच फ्रान्सची बॉर्डर आहे. तर आपण आलोय आता फ्रान्समध्ये. बॉर्डर टनलच्या आतमध्येच होती, क्रॉस झालेली आहे. तर आता आपण एंट्री केलेली आहे फ्रान्समध्ये आणि आजचं आपलं पार्किंग सुद्धा फ्रान्समध्येच आहे. लगभग अजून आपल्याला 450 किलोमीटर अजून जायचं आहे. इकडे पण थोडासा समुद्र आहे. हा हे जो आता रोड दिसतोय हा आता फ्रान्सचा रोड आहे. हा आपण फ्रान्समध्ये एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, तब्बल 5 तास 23 मिनिटं आपलं ड्राईव्ह झालेलं आहे आणि आपण फ्रान्समध्येच एक मर्सिले म्हणून एक सिटी आहे. हा चोरीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे मित्रांनो. इथं बऱ्यापैकी कोण थांबत नाही. आता पाठीमागं बरीच सारी पार्किंग गेलीत, तिथं बऱ्यापैकी गाड्या म्हणजे कमीच आहेत. म्हणजे जेवढ्या थांबाय पाहिजे तेवढ्या गाड्या थांबलेल्या आहेत. प्रत्येकजण हा एरिया जो आहे तो क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. का तर इथं खूप प्रमाणात चोरी होते. जे आपले म्हणतो ना नायजेरियन किंवा दक्षिण आफ्रिकेतली जी लोक आहेत ते जिब्राल्ट खाडीद्वारे स्पेनमध्ये येतात आणि स्पेनमधून ते इकडं फ्रान्समध्ये येतात आणि त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात. ते म्हणजे इल्लीगल आलेले असतात इथं. आपल्याला त्यांना पेपर वगैरे बनवायचे असतात. त्यामुळे मग तोपर्यंत त्यांना खर्चायला किंवा त्यांना जीवन जगण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते बऱ्यापैकी इथं चोरी करतात. म्हणजे ट्रकचं किमती सामान आहे ते चोरायचं, डिझेल चोरायचं. आणि इथंपर्यंत सुद्धा काही गोष्टी घडलेत मित्रांनो, की म्हणजे एखाद्याच्या कॅबिनमध्ये सुद्धा ते दरवाजा, त्यांच्याकडे मास्टर की आहे, दरवाजा उघडून आत येऊन म्हणजे मारहाण करून पैसे लुटलेत किंवा ATM कार्ड, मोबाईल फोन असे पण घेतलेत. अशा पण घटना काही आमच्या कंपनीतल्या मित्रांसोबत सुद्धा घडलेल्या आहेत. तर हा तोच इलाका आहे थोडक्यात. तुम्ही पाहू शकताय किती सुनसान आहे. जवळपास सिटी किंवा असं काही नाही आहे. त्यामुळे ही त्यांच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे चोरी करण्यासाठी. त्यामुळे इथं बऱ्यापैकी इथं कोण थांबत नाही. म्हणजे पाठीमागूनच आपला प्लॅन असं करून येतात की इथं थांबायला लागू नये म्हणून. तर आता तुम्ही पाहू शकता एकदम सुनसान असा इलाका आहे. हायवे आहे एकदम, एक्सप्रेस हायवे हा. पण जिथं पार्किंगमध्ये तुम्ही आता थांबला की तुमच्यासोबत इथं काहीतरी घटना होणारच. त्यामुळे अगदी मी पाठीमागच 45 मिनिटाचा ब्रेक घेतला होता आणि असं ठरवलं होतं की ह्या भागात आपल्याला ब्रेकसुद्धा घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी पाठीमागच 45 मिनिटाचा ब्रेक घेऊन हा एरिया म्हणजे थोडक्यात पास करायला लागलेला आहे. अजून आपल्याला आता जवळपास 2.5 तास ड्राईव्ह टाईम आहे. आपण बऱ्यापैकी या रोडपासून किंवा या एरियापासून आपण बऱ्यापैकी लांब जाऊ शकतो. तर बघू शकता एकदम काळोख आहे ना. गाड्या खूप मागून पण कमी येतात, पुढून पण कमी येतात. एकदम काही सुद्धा नाही दिसणार. असं जंगल झाडीच आहे पूर्णपणे.
आणि आता रात्रीचे वाजलेत बघा जवळपास 12:09 झालेले आहेत. आपल्याकडे आता वाजले असतील लगभग पहाटेचे 4 झाले असतील. तर इकडं रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपण प्रवास करून रात्री एका पार्किंगमध्ये थांबलो होतो, पे पार्किंगमध्ये. आपलं जे किलोमीटर होतं ते कंप्लीट झालं होतं, परत कंपनीने हेच पार्किंग दिलं होतं आपल्याला. पण आपल्या गाडीमध्ये पुन्हा जो आपल्या गाडीचा प्रॉब्लेम आला होता ब्रेकचा, तोच प्रॉब्लेम पुन्हा आला आहे. त्यामुळं रात्री आपण इथंच थांबलो होतो. आपल्या पार्किंगच्या बाहेर एक शोरूम आहे, तिथं आपल्याला जायचं आहे ना. आता तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे. कंपनीने तिथं अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर हे एक अशा प्रकारचं पार्किंग होतं. हे पे पार्किंग आहे, म्हणजे ज्या गाडीमध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह माल असतो त्या गाड्यांसाठी अशा प्रकारचं पार्किंग असतं. इथं शॉवर आहे, पुन्हा नाश्ता वगैरे करण्यासाठी छोटंसं रेस्टॉरंट वगैरे आहे. बऱ्याच साऱ्या इथं सुविधा आहेत. हे आहे मी सध्या फ्रान्समध्ये. तर आपण ड्युटी चालू केलेली आहे. बस आपल्या गेटच्या बाहेरच समोरच वॉल्वोचं शोरूम आहे. तिथं जायचं ना आपल्याला गाडी परत एकदा चेकअप करायची का. तर जो आपला पहिला प्रॉब्लेम आला होता तो परत यायला लागला आहे. गाडीला ब्रेक लागेना झाला आहे. मी कसं तरी रात्री इथंपर्यंत पोचलो होतो, त्यामुळे त्या गोष्टीचं काय मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आता इथं आपल्याला तो प्रॉब्लेम दाखवायचा आहे. मग कंपनीला पण मी सांगितले, जर पॉसिबल झालं तर कंपनी ट्रेलर चेंज करणार. हा ट्रेलर परत स्पेनला जाईल. आपल्याला हंगरीचा एखादा ट्रेलर दे म्हणून सांगितले, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या कंपनीमध्ये जाऊन हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. पाहूया आता काय होते. जाऊया आपण आता शोरूममध्ये वॉल्वोच्या. तर मित्रांनो, दिवसभर शोरूममध्ये थांबून आलो. त्यांना फॉल्ट काय सापडला नाही. लास्टला फॉल्ट सापडला आहे त्यांना, पण त्याचा पार्ट त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. मग परत आपण ज्या पार्किंगमधून गेलो होतो त्याच पे पार्किंगमध्ये वापस आलो. 1 किलोमीटर होतं. आपल्याकडं थोडासा एक्सपेन्सिव्ह माल असल्यामुळे आपल्याला पे पार्किंगचीच, मतलब सिक्युरिटी लेवल 2चा माल असल्यामुळे आपल्याला पे पार्किंग 2मध्येच थांबायचं आहे. तेव्हा आपण वापस परत त्याच पार्किंगमध्ये आलो. तर आपण आता बनवायला लागलो जेवण. आज बनवणार आता आपण डाळ बनवणार आहोत, डाळ आणि चपाती. तर अशा प्रकारचं इकडे गॅस असतोय, जे आपण कॅम्पेजिंग गॅस म्हणतो त्या प्रकारचा आहे. त्यामध्ये छोटा सिलेंडर येतो. तर अशा पद्धतीनं गाडीमध्ये जेवण आहे ते बनवावं लागतंय. जेवण बनवायचं आहे, त्यानंतर झोपायचं आहे. सकाळी 8 वाजता त्यांनी परत वापस बोलवलं आहे शोरूममध्ये. 8 वाजता त्यांचा पार्ट येईल असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपण त्याच पार्किंगमध्ये पुन्हा एकदा आलो आहे. गाड्या एकापेक्षा एक इथं यायला लागलेत. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे, 1 मिनटं, संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:30. 8:30 वाजलेले आहेत. 8:30 पावणे 9 झालेले आहेत. अंधार इथं आता संध्याकाळी 10 वाजताच पडेल. एवढ्या लवकर अंधार पडत नाही, का तर इथं आता दिवस मोठा असल्यामुळे अंधार हा संध्याकाळी 10 वाजताच पडेल. तर आपण बनवतोय जेवण. तर डाळ बनलेली आहे मित्रांनो. बस आता चपात्या बनवायच्या आहेत. डाळ रेडी झालेली आहे. तर मित्रांनो, ही आपली बनली आहे चपाती. बायकांसारखे काही गोल तर येत नाही, पण पोट भरायपुरती तरी येत्या. मी सगळं इथे येऊनच शिकलोय, त्यामुळं काय कमेंटमध्ये काही लिहू नका. जी जशी येत्या मला तशी बनवतोय मी. ही बायकांसारखी काय गोल येणार नाही आपल्याला बनवायला. ही गोल बनायला लागल्या बघा. त्यातल्या त्यात जरा ही गोल चपाती आली आहे मला. जरा बायकांसारखी चपाती यायला लागली. जराशी गोल आले. तर मित्रांनो, संध्याकाळची वाजलेले आहेत 10. आपलं जेवण रेडी झालेलं आहे. डाळ आणि चपाती खायचं आहे ना आपल्याला. झोपायचं आहे. सकाळी उठून परत आपल्याला शोरूममध्ये जायचं आहे. 8 वाजता त्यांनी बोलवले. बस 1 किलोमीटर आहे. 8ला ड्युटी चालू केली की आपण 10 मिनिटात पोहोचतोय तिथं. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 8:45 आणि आपण आलोय शोरूममध्ये. ट्रेलर डिस्कनेक्ट केलाय आणि गाडी रॅम्पवरती लावलेली आहे. पाहूया त्यांचा पार्ट वगैरे आला आहे का नाही. आला असेल त्यांनी डायरेक्ट गाडी रॅम्पवरतीच लावायला सांगितलं. ट्रेलर डिस्कनेक्ट केला आहे आणि गाडी इथं लावली. बघूया आता आज किती वाजता काम होतं. काम झालं की आपल्याला स्पेनच्या दिशेने जायचं आहे. ते समोर तिथे या झाडाच्या तिथं पार्किंग होतं.
तिकडून आपण आलोय. हे शोरूम आहे, छोटंसं शोरूम आहे, जास्त मोठं नाही, पण आपलं काम होतं. इथं गाडी लावली आपण इथं वेमध्ये. वॉल्वोचं शोरूम आहे. तर मित्रांनो, गाडीचं काम झालंय. एक एअर प्रेशर व्हॉल्व असतोय समोर, बूस्टर असते, ते चेंज केले. जे आपल्या शोच्या समोर असते, भारत बेन्झ गाडीला असते, ते एक त्यांनी चेंज केले. बघूया त्यांनी आता केलंय तरी, पण प्रॉब्लेम येऊ नये, आपले पोचू दे जाग्यावर. का तर एक आठवडा झाला आपण स्पेनसाठी चाललो आहोत, पण अजून आपण स्पेनमध्ये पोचलेलो नाही. आता आपण फ्रान्समध्ये. तर ट्रेलर वगैरे कनेक्ट केलाय आपण, पाठीमागे दिसतंय तुम्हाला. शोरूम आहे. आता निघायचं आहे आपल्याला. मॅनेजरचा पण मेसेज आलाय. आपल्याला स्पेनच्या बॉर्डरवरती जाऊन बॉर्डर क्रॉस करून आपल्याला डिझेल टाकायचं आहे. का तर स्पेनमध्ये स्वस्त डिझेल असते, त्यामुळं आपण तिथं सगळ्याच कंपनीच्या आमच्या गाड्या तिथं डिझेल फुल करतात. तर आपल्याला आता डायरेक्ट स्टॉप डिझेल पंपावरतीच घ्यायचा आहे. लगभग 150 किलोमीटर इथून बॉर्डर पण आहे आणि तो पंप ही आहे. तर मित्रांनो, 1.5 तास प्रवास करून आपण स्पेनच्या बॉर्डरवर पोहोचत आहोत. आपण पहिल्यांदाच स्पेनला चाललोय. युरोपमध्ये आल्यापासून आपण या देशात कधीच गेलो नव्हतो, फर्स्ट टाइमच चाललोय. मला पण थोडी उत्सुकता आहे की कसा सगळे युरोप सगळीकडे सेमच असतोय, पण एक असतंय ना की आपण फर्स्ट टाइम स्पेनमध्ये एंट्री करतोय. तर बार्सिलोना पासूनच आपण जाणार आहे. जो क्रिस्टियानो रोनाल्डोचं जे गाव आहे, आपण म्हणतो फुटबॉलर, त्याच्या गावावरूनच आपण जाणार आहोत. तर बॉर्डर फक्त 5 किलोमीटर राहिलेले आहे. ही समोर दिसते, हे जे डोंगर दिसतात हे स्पेनमध्येच आहेत. तर ही मित्रांनो बॉर्डर आहे, लिहिले बघा इस्पानिया. स्पेनला इस्पानिया म्हटलं जातं. तर आपण स्पेनमध्ये आलेलो आहे. हे समोर रोड दिसतो, हा स्पेनमध्ये. म्हणजे आपण फर्स्ट टाइम युरोपमध्ये स्पेन या देशात आलोय. इकडं इस्पानिया असं म्हटलं जातं स्पेनला. तर आलोय पंपावर, डिझेल टाकायचं चालू आहे. हा पंप आहे. आपण आहोत आता स्पेनमध्ये. आमच्या कंपनीच्या बऱ्याच गाड्या आहेत इथं. कंपनी पाठीमागं पण भरपूर लाईन लागली आहे, का तर स्वस्त असते त्यामुळं इथंच टाकतात सर्वजण डिझेल. डिझेल टाकलंय इथं. डिझेल टाकल्यावर 200 लिटर डिझेल टाकलं की पार्किंग फ्री आहे. मग इथं थोडंसं सामान घ्यायचं आहे आपल्याला. आपला एक मित्र भेटलाय, हा श्रीलंकेचा मित्र आहे, आपल्यासोबत आपल्या कंपनीचाच आहे. हे पार्किंग आहे. बस आपल्याला इथं थोडं सामान घ्यायचं आहे, जेवण करायचं आहे आणि जायचं आहे. का तर आपलं पुढचं पार्किंग जे दिलंय पे पार्किंग, ते अजून 450 किलोमीटर आहे. तर आपल्याला निघायचं आहे, थोडं परचेसिंग करायचं आहे आपल्याला, लगेच जायचं. तो तिकडे शॉपमध्ये वेट करायला लागलाय. तर इथं पार्किंगमध्ये शॉवर होता, आंघोळ केली आणि चाललोय आता. इथं जेवण करायचं, निघायचं. पार्किंगमध्ये शॉवर होतं. आपला श्रीलंकावाला मित्र आहे. हा पार्किंग आहे, इकडे शॉवर वगैरे आहे. तर मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली आहे, जेवण पण झालंय. आपल्याला निघायचं आपल्याला. लगभग आपला 1 तास 25 मिनटं इथं ब्रेक झालेला आहे. आपला मित्र पण निघालाय, पण त्याचं अनलोडिंग दुसरीकडे आहे, माझं दुसरीकडे आहे. 1 तास 25 मिनटं आपला इथं ब्रेक झालाय. तर मित्रांनो, पार्किंगमधून बाहेर पडायसाठी हे टोकन आहे, जे आपण आत येताना काढलेलं असते. ते समोर मशीन आहे, त्यामध्ये स्कॅन करायचं. त्यानंतर मेन गेट ओपन होतंय, त्यानंतर आपण जाऊ शकतोय. तर 72 तास आपल्याला फ्री आहे. जर आपण 200 लिटर डिझेल घेतलं तर 72 तास पार्किंग इथं फ्री आहे. तर इथं मशीन आहे ही, त्याच्यामध्ये फक्त स्कॅन करायचं आहे आपल्याला. हे लगेच ओपन होतं. छान पार्किंग होतं. आपल्याला 2-2.25 तास इथं भेटली. मस्तपैकी आंघोळ वगैरे भेटली. बस अजून आपल्याला आता पे पार्किंगमध्ये जायचं आहे. आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे एक्सपेन्सिव्ह लोड आहे, त्यामुळे आपल्याला पेड पार्किंगमध्ये जायचं आहे. ते पार्किंग आपलं अजून 400 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याकडे आहेत 7-7.5 तास ड्राईव्ह. तर आपण पोचू टायमात. का तर आता इथून पुढं स्पेनमध्ये सगळे मोठे मोठे हायवेज असतात,
फक्त चढ उतार जास्त असतात पण हायवेज असतात सगळे. तर आपण टायमात पोचू तिथं. आपलं अनलोडिंग ॲक्च्युली आजचं होतं, पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आला आहे, त्यामुळे आपण अनलोडिंग मिस झालं आहे. आता मॅनेजरनं आपली नवीन अपॉइंटमेंट घेतली असेल. अजून त्यानं काय मला अपडेट केलेलं नाही, पण तो करेल. तो ऑफिसमधून जायच्या आधी अपडेट करेल. का तर मला अजून भरपूर लांब जायचं आहे. लगभग मला अजून 750 किलोमीटर जायचं आहे. 750 किलोमीटरवरती माझं अनलोडिंग आहे आणि 400 किलोमीटरवरती माझं पार्किंग आहे. म्हणजे आज जाऊन पार्क करायचं आहे, उद्या सकाळी मे बी अनलोडिंग होईल. पाहूया, अजून त्यानं अपडेट केलेलं नाही आपल्याला. तर आपण आहोत आता सध्या स्पेनमध्ये. मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मी सुद्धा फर्स्ट टाइमच स्पेनमध्ये आलो आहे. मी पण याच्या आधी स्पेनमध्ये आलो नव्हतो. आपल्यासाठी पहिल्यांदाच ही नवीन कंट्री आहे. नवीन कंट्री व्हिजिट केली आपण. एक एक देश आता आपण अजून फिरायचे आहेत भरपूर. त्यामध्ये एक हा एक देश ॲड झाला आहे. आमच्या कंपनीच्या गाड्या इकडे भरपूर आहेत. जाईल तिकडे आमच्या कंपनीच्या गाड्या दिसतात. तर मित्रांनो, हा आहे स्पेन देश. तर बाकी युरोपियन कंट्रीपेक्षा थोडासा भूभाग याचा वेगळा आहे. म्हणजे सारखे चढ, म्हणजे तीव्र चढ आहे, तीव्र उतार आहे, जरा डोंगर वगैरे आहे. तर बाकी युरोपपेक्षा थोडासा वेगळा आहे. झाडं वगैरे इथं कमी आहेत, पण बाकी युरोपसारखी एवढी हिरवळ नाही आहे. इकडं पाहू शकता डोंगर वगैरे आहेत. तर बाकी युरोप थोडासा वेगळा आहे. युरोपियन देशामध्ये हा थोडासा देश वेगळा लागतो. हा पोर्तुगाल हे बिलकुल साऊथ साईडला असल्यामुळे इकडं गरमी भरपूर. आता गरमी एवढी आहे की मी शॉर्ट्स घातलेत. एवढी गरमी आहे इकडं सध्या. भरपूर इकडं गरमी आहे. पाहू शकता अशा प्रकारचे डोंगर आहेत. सारखा चढ, हा आता चढाला आहे, पुढे लगेच उतार आहे. कंटिन्युअली तीव्र चढ आणि उतार असाच रस्ता हा आहे. आपला आता राहिलेला आहे अजून 350 किलोमीटर ड्राईव्ह आपली झालेली आहे. 1 तास ड्राईव्ह झालेली आहे. अजून 337 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. थोडंफार सिटी आलेली आहे. इकडं घरं पण थोडीशी वेगळी आहे, का तर इकडं स्नो नसणार आहे बहुतेक, ती पडतच नसणार आहे. त्यामुळे इकडं थोडीशी फ्लॅट रूप अशी घर आहे ती. इकडं लेफ्ट साईडला बार्सिलोना गेलं पाठीमागं. आपण रोड चेंज केला आहे. इकडं क्रिस्टियानो रोनाल्डोचं घर जे आपण म्हणतो ना, गाव, या साईडला लेफ्ट साईडला राहिलं. आपण मॅड्रिडकडे चाललो आहे. पाहू शकता किती छान डोंगर आहेत बाबा. आपण चाललोय मॅड्रिड पास केल्यानंतर मग आपलं अनलोडिंग आहे. आणि या इकडं राहते बार्सिलोना जे म्हणतो आपण, ते या साईडला राहते, माझ्या लेफ्ट साईडला राहते. आपण आता चाललोय मॅड्रिड या सिटीकडे. तर मित्रांनो, संध्याकाळची वाजलेले आहेत 8:30. तुम्ही म्हणशीला एवढं ऊन चेहऱ्यावरती पडले आणि काय सांगतो 8:30 वाजले. तर खरंच मित्रांनो, संध्याकाळची वाजलेली आहेत 8:30. 150 किलोमीटर आपलं राहिलेलं आहे सिक्युअर पार्किंगच्या पार्किंगमध्ये आपल्याला जायचं आहे. तर पाहू शकता अजून सूर्य बुडालेला नाही. किती ऊन पडले, चष्मा घातल्याशिवाय दिसेना झाले, इतकं ऊन आहे. हे बघा, घड्याळामध्ये 8:30 वाजलेत संध्याकाळचे. तरी साधारणतः 10:30 पावणे 11 वाजतील सूर्य बुडायला किंवा अंधार पडायला. पाहू शकता किती उजेड आहे किंवा किती अजून ऊन असं लागतंय. आपल्याकडं दुपारी 12 वाजता ऊन लागतं, असं अशा प्रकारे ऊन लागायला लागले. अजून 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर नंतर आपलं जे सिक्युअर पार्किंग आहे ते पार्किंग येणार आहे. तिथं जाऊन थांबायचं आहे. टोटल आपलं अनलोडिंग किलोमीटर तसं 500 किलोमीटर अजून आहे. ते उद्या आपण 9 तासाचे रेस्ट घेऊन कवर करायचं आहे. तर संध्याकाळचे पावणे 11 वाजलेत मित्रांनो. मी पार्किंगमध्ये पोहोचले. पार्किंग म्हणजे एक कंपनी आहे,
त्या कंपनीच्या आतमध्येच आपल्याला पार्किंग दिलं आहे. का तर आपल्याजवळ एक्सपेन्सिव्ह माल असल्यामुळं आपल्याला हे पार्किंग दिले. तर ही कंपनी आहे, खूप मोठी आहे. मी एक बिलकुल पाठीमागून आलो आहे. आपल्या कंपनीची अजून एक गाडी आहे इथं. आपल्याला इथं 9 तास रेस्ट घ्यायची आहे आणि उद्या अजून आपलं 350 किलोमीटर राहिलेलं आहे. 350 किलोमीटर उद्या 4 तास लागतील उद्या जाऊन. त्यानंतर आपल्याला अनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, इथं आपल्या ड्रायव्हरांसाठी फ्री वॉशिंग मशीन पण आहे. मला इथं बाथरूममध्ये आल्यानंतर मला माहीत झालं. मी गेटवरती विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की फ्री आहे. बघा, ड्रायव्हरांसाठी इथं मशीन सुद्धा आहे. माझ्याकडे कपडे होते, मी टाकली धुयाला. फ्रीमध्ये मला मिळाले कपडे धुयाला. मी बाथरूमसाठी आलो होतो, पण माहीत झालं की मशीन पण आहे. एक नंबर काम झालं. कपडे लावलेत वॉशिंग मशीनमध्ये. युरोपमध्ये असंच टाईम मॅनेजमेंट करावं लागतं किंवा असंच प्लॅन करावा लागतो. आता मला सेपरेट कपड्यासाठी आता कुठं थांबावायची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही. 4-5 ड्रेस मी साठवले होते, ते टाकले धुयाला. म्हणजे आता 9 तासात आपल्याला कपडे धुवायचे आहेत. कपडे ड्रायर पण आहे, सुकवायचे आहेत. 40 मिनटं लागतील धुवायला आणि 60 मिनटं लागतील सुकवण्यासाठी. मशीन आहे, दोन्ही ड्रायर पण आहे. या दरम्यान आपल्याला जेवण तर आपल्या इकडे कपडे उसपत्र आपण जेवण करायचं. त्यानंतर 9 तास झाल्यानंतर आपल्याला परत अनलोडिंगसाठी पण जायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं प्लॅन करूनच इथं हर गोष्ट करावी लागते. पण विशेष म्हणजे युरोपमध्ये ड्रायव्हरांसाठी कुठेही जा, एकदम सगळ्या सुखसुविधा तुम्हाला मिळतील. फक्त ते शोधता आल्या पाहिजेत बस. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8. सकाळी आपल्याला शावर पण मिळाला आहे. तुम्हाला माहिती होतं रात्री आपण कपडे धुतले, झोपायला आपल्याला भरपूर वेळ झाला. लगभग रात्रीचे 1:30-2 वाजले होते. सकाळी आपण 7:15ला तर उठलो होतो. उठून सकाळचं सगळं काय आवरलं. शावर होता, शावरही घेतला. कॉफी पण होती तिथं, कॉफीही पिलो. आता आपल्याला अनलोडिंगला जायचं आहे. अनलोडिंग आपलं 340 किलोमीटर बाकी आहे इथून. मॅड्रिडमध्ये जायचं आहे. स्पेनमध्ये एक मोठी सिटी आहे मॅड्रिड, एक बार्सिलोना सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता, गुगलला पण सर्च करू शकता. तर मॅड्रिड सिटीच्या बायपासलाच आपलं अनलोडिंग होणार आहे. तर आपण थांबलो होतो. ही एक कंपनी आहे, म्हणजे आपल्याला पार्किंग स्वरूपातच दिलेली आहे. ही एक वॉशिंग मशीन तयार होती, बॉश कंपनीची वॉशिंग मशीन तयार होते. खूप मोठी कंपनी आहे, अजून तिकडे खूप मोठी आहे. तर या कंपनी आपल्या कंपनीचं काहीतरी कॉन्टॅक्ट असावं, त्यांनी आपल्याला इथं पार्क करायला दिलेलं आहे. तर आपल्या गाडीत एक्सपेन्सिव्ह माल असल्यामुळं आपण अशा पेड पार्किंगमध्ये थांबावं लागतं. का तर स्पेनमध्ये किंवा कुठेही चोरी भरपूर, सगळ्यात जास्त चोरी स्पेनमध्ये होते. आणि फ्रान्स स्पेनच्या बॉर्डरवर जी तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं, मर्सिले साईडला भरपूर चोरी होते. तर आपल्या गाडीमध्ये टायर आहेत हंगरी, म्हणजे मिचलिनचे टायर आहेत कारचे. मग ते थोडेसे कॉस्टली असतात. त्यामुळं आपल्याला कंपनी हंगरीत निघाल्यापासून आपल्याला पेड पार्किंग किंवा सिक्युअर पार्किंगच देते. चला तर मित्रांनो, ड्युटीला सुरुवात करूया. 340 किलोमीटर जायचं आहे फक्त आपल्याला. लगभग 3-3.5-4 तास लागतील आपल्याला पोहोचायला. अनलोड करायचं आहे. अजून काय आपल्याला नेक्स्ट टास्क दिलेलं नाही. तर ही खूप मोठी कंपनी आहे. कंपनीच्या आतमध्येच आपल्याला पार्किंग दिले. हायवे पासून आत पार्किंग होतं. हायवे पासून 1-2-3 किलोमीटर आतमध्ये सगळ्या कंपन्याच आहेत इथं. या कंपनीच्या आतमध्येच आपल्याला या सगळ्या हर प्रकारच्या इथं कंपन्याच आहेत. इकडं या साईडला समोर हायवे आहे. बस पुढे 1-2 राऊंड अबाउट आहेत, त्यानंतर आपण हायवे जॉईन करूया. तर काल आपले सगळी काही कामं झाली आहेत. महत्त्वाचे कपडे वॉश करायचे होते, कपडे वॉश झाली, आंघोळ भेटली. त्यामुळे आता एक हप्ता टेन्शन फ्री. तर मित्रांनो, 2.5 तास प्रवास करून आपण एका छोट्याशा पार्किंगमध्ये थांबलोय. जेवण करायसाठी थांबलोय, प्लस 45 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा होता.
तर स्पेनमध्ये बघा अशी छोटीशी पार्किंग आहेत, पण ही डेंजरस पार्किंग आहेत. संध्याकाळी या पार्किंगमध्ये तुम्ही थांबू शकत नाही आय मीन इथं थांबला तर नक्की तुमच्यासोबत काहीतरी कांड होणार, चोरी होणारच. दिवसा काय प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा मी जेवण करत सारखं माझं मिररमध्ये लक्ष होतं कोण येतंय का, काय होतंय का. तर पाहू शकता आता हे आधी कट मारलेलं आहे. हे अशा प्रकारे इथं बघा, म्हणजे असा तिरका कट मारते ते याच्यातून वाकून बघते आत काय माल आहे. जर कार्टून किंवा किमती माल असेल तर मग पूर्ण तरपाल फाडून त्यातून माल चोरून नेतात. ही असे कट आहेत बघा, जे जुने आधी मारलेले आहेत चोरांनी. हा पण आहे बघा पाठीमागून, म्हणजे इथून असं तिरका कट मारतात आणि यातून पाहतात की काय आतमध्ये माल आहे. आपण ज्या वेळेला झोपलेलो असतो त्यावेळेला हे पाठीमागं सील वगैरे आहे असे. त्यामुळे स्पेनमध्ये थोडंसं रिस्की काम आहे. छोटंसं पार्किंग आहे, पंपातले पार्किंग आहे. तिथं पण चोरी होती का तर संध्याकाळची पंप पण इथं बंद होतात. संध्याकाळची पंप पण चालू ठेवत नाही तिथं, पंप पण बंदच होतात. तर हे प्रत्येकजण बघा छोट्याशा ब्रेकसाठी थांबले. तर आपले बस 20 मिनटं राहिलेत, जेवण वगैरे झाले. 150 किलोमीटर राहिले. आता 150 किलोमीटर नंतर आपण अनलोड करायचं आहे. तर आपण पोचतोय कंपनीजवळ. 1.5 किलोमीटर राहिले. आपण आहोत आता मॅड्रिडमध्ये. स्पेनमध्ये एक मोठी सिटी आहे मॅड्रिड, त्या मॅड्रिडमध्ये आहे आपण. बस 1.5 किलोमीटर राहिलेलं आहे. तर मित्रांनो आपण पोचलोय कंपनीमध्ये. ही कंपनी आहे, कंपनी म्हणजे DHLचं डिलिव्हरी स्टेशन आहे. म्हणजे इथं सगळे पार्सल उतरलेले आहेत, खूप मोठं आहे. पण आता प्रॉब्लेम हा झाला आहे की आपली अपॉइंटमेंट कालची होती, पण आपली गाडी खराब झाल्यामुळं आपली अपॉइंटमेंट मिस झाली. आता त्यांनी आपल्याला नवीन अपॉइंटमेंट 23 तारखेची दिली आहे, म्हणजे तब्बल 5 दिवसानंतर दिल्या आपल्याला अपॉइंटमेंट. मग आता आपल्याला मॅनेजरने एक पार्किंग टाकले, त्या पार्किंगमध्ये त्यानं जायला सांगितले. नेक्स्ट अपडेट बघूया आता तो काय देतो. तर 5 दिवस एका ठिकाणी थांबायचं म्हणजे खूप कठीण आहे. तर मित्रांनो आपण पोचलोय पार्किंगमध्ये. प्रॉब्लेम हा आहे की पार्किंग इकडं म्हणजे स्पेनमध्ये अशी कच्चीच पार्किंग असतात. दाखवतो एकदम आपल्या इंडियामध्ये जशी आहेत ना हॉटेलला जायला रस्ता आहे, असं एकदम कच्चं पार्किंग आहे. हा पंप आहे, पंपातच पार्किंग दिले. आता आपल्याला इथं थांबायचं आहे 23 तारखेपर्यंत. आज तारीख आहे 18, 19, 20, 21, 22, 23, लगभग 5 ते 6 दिवस इथं थांबायचं आहे. टॉयलेट, बाथरूम, शॉवर आहे इथं, पण एवढी काय इंटरेस्टिंग जागा नाही. म्हणजे जवळपास मार्केट वगैरे काय नाही. पंपात आपलं जे काय पाहिजे ते भेटतंय, पण मार्केट पाहिजे होतं ग्रोसरी वगैरे घ्यायला, पण ते काही इथं जवळपास नाही आहे. स्पेनमध्ये चोरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे असं पार्किंगमध्ये पंपातच त्यांनी एक दाखवतो. असं पाठीमागल्या साईडला बॅरियर गेट वगैरे केलं आहे. हा सिक्युरिटी गार्ड आहे. पार्किंग केलं. इथं कॅमेरा वगैरे आहेत का तर चोरी होते म्हणून. त्यांचं हे म्हणजे यार्ड पण आहे, म्हणजे स्टफ यार्ड पण आहे. म्हणजे त्यांच्या खराब गाड्या किंवा काय 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 ठेवलं आहे भरपूर. आपली गाडी तिथं लागलेली आहे दिसते तुम्हाला. या बाकी गाड्या पण म्हणजे त्यांच्यात पण माल महागडाच असल्यामुळे त्यांनी इथं लावलेलं आहे. तर या पार्किंगसाठी पर डे म्हणजे 24 तासासाठी 24 युरो आहे. म्हणजे इंडियातल्या आपल्या धरून चाला एक 3,000 रुपये 24 तासासाठी आहेत. 24 तासासाठी 3,000 रुपये. आता 5 दिवसाचं किती होतं आहे तुम्ही हिशोब करा. हे सगळं काही कंपनीचं असतात, कंपनीनं बुक केलेलं आहे. बस आपल्याला इथं आता 5 दिवस इथंच राहायचं आहे. गाडी लावली आपण इथं. स्पेनमध्ये सगळा एरिया असाच आहे. बाकी युरोपमध्ये ज्या कंट्री आहेत त्यापेक्षा थोडासा स्पेन हा देश वेगळा आहे. स्पेन, पोर्तुगाल इकडं म्हणजे जे म्हणतो ना आपण दुबई, सौदीसारखा जो एरिया असतोय तशा टाईपमध्ये इकडं एरिया आहे. त्यामुळे इकडं रस्ते पण खूप मोठे आहेत आणि एकदम असं आपण म्हणतो ना की एकदम
विरान जग आहेत, म्हणजे लय असं ही नाही, भीडभाडाचा इलाका नाही आहे. म्हणजे पार्किंग पण खूप लांब लांब आहेत, 50-100 किलोमीटरवरती पार्किंग आहेत. इथे एक मांजर आले, स्पेनचं मांजर दाखवतो तुम्हाला. काय पाहिजे तुला? त्याला बिस्किट दिले पण त्याला नको आहे, बिस्किट ठेवले त्याला नको आहे, पण ते काहीतरी इशारा करतं. तर त्याला काय पाहिजे काय माहिती. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय देऊ? काय देऊ तुला? मछली पाहिजे तुला? फिश पाहिजे? फिश फिश पाहिजे? फिश पाहिजे तुला? नाही बाळा, माझ्याकडे फिश नाही. फिश नाही माझ्याकडं. बाव पण नाही माझ्याकडं. नाही नाही, उद्या आणूया आपण. हा, उद्या मार्केटमध्ये गेलो तुला बाव आणूया. तर मित्रांनो, संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. अजून बाहेर अंधार पडलेला नाही. अजून 1-1.5 तास आहे अंधार पडायला, 1.5-1.25 तास अजून अंधार पडायला आहेत. जेवण करायचं आहे आपल्याला आता. तर आता तुम्हाला सांगितले की आपल्याला आता इथं 5 दिवस थांबायचं आहे. त्यामुळे आपण आता हा ब्लॉग इथं एंड करूया. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही प्रेस करा. आणि तुमचे जर काय सजेशन सुझाव वगैरे असतील तर प्लीज कमेंट करा. आपण व्हिडिओमध्ये काय चेंजेस करू शकतो का, किंवा काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो का. तर नक्की प्रश्न विचारा, किंवा तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी हर एका कमेंटचा रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. चला तर मित्रांनो, जय महाराष्ट्र, बाय बाय.